कोळी बांधव आणि इतर भक्तांची मनं दुखावून राजा प्रसन्न होईल का? नमस्कार, मी मुग्धा. लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा घडला प्रकार माहीत असेलच. नसेल माहिती तर कॅप्शन नक्की वाचा. घडलेल्या प्रकारावरून हे स्पष्ट आहे की बाप्पा किंवा इतर देवता यांना तुमची श्रीमंती, पैसे, हिरे, माणके, रत्ने नाही, तर निरागस भाव आणि निस्वार्थ भक्ती हवी असते. उगाच नाही म्हटलंय देव भावेचा भुकेला आहे. 2 दिवसाचंच घ्या ना. यावर्षी असा प्रयत्न केला ज्यामुळे वर्षानुवर्ष प्रेमाने, भक्तीने, कर्तव्य आणि जबाबदारी समजून राजाचं विसर्जन करणाऱ्या कोळी बांधवांची मनं दुखावली गेली. देवतांच्या भक्तांना दुखावून ती देवता तरी सुखी होईल का? तर नाही. म्हणूनच काल श्रीमंताकडून नाही तर कोळी बांधवाकडूनच विसर्जन झालं, किंवा असं म्हणा राजाने ते स्वतःहून करून घेतलं. शेवटी करता करविता तर तोच आहे, हे त्याने दाखवून दिलं. त्यामुळे कोळी समाजच नाही तर इतर समाज देखील, किंवा समाज म्हणण्यापेक्षा सर्व भक्तगणांना याचा आनंदच आहे. तर तात्पर्य हे राजा श्रीमंताचा नाही तर भाविकांच्या श्रद्धेचा आहे.